तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आपल्याला आठवत असेल की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पक्षामध्ये जे उठाव केला होता की भाजपाबरोबर नॅशनल अलायन्स करण्याच्या संदर्भामध्ये, त्यावेळी देखील या मंडळींची हीच वाक्य होती की ज्यांना कोणाला जायचं आहे त्यांनी जावं, ज्यांना कोणाला आमच्यावर राहायचं नाही त्यांनी राहू नये। याचा परिणाम विधानसभेला 100 जागा लढून फक्त 20 त्यांचे आमदार निवडून आले। संजय पवार हे सच्चे शिवसैनिक आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं संघटन कौशल्य आहे आणि अशा व्यक्तीवर अन्याय करणं आणि इनडायरेक्टली त्यांनाच सांगितल्यासारखं आहे की तुम्ही निघून जा म्हणून। अजून आमची संजय पवार साहेबांची चर्चा झालेली नाही, परंतु संजय पवार साहेबांसारखा एखादी चांगली व्यक्ती जर आम्हाला मिळत असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतीला ते येत असतील तर नक्की त्यांचं आम्ही स्वागत करू। परंतु ही भूमिका त्यांची आताचीच नाही, पक्ष संघटन कसं वाढवावं कसं करावं हे कदाचित सगळ्यांनी शिकून घेतलं पाहिजे। त्यांनी प्रत्येक वेळी जातात त्यांनी जाऊ दे, बाकीच्यांचा अपमान करायचा, त्यांची बदनामी करायची, त्या लोकांना नावं ठेवायचं, हे एकमेव उद्योग त्यांचा असतो आणि म्हणूनच हा परिणाम झाला की त्यांच्याकडची सगळी मंडळी युबीटीची आज एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये धनुष्यबाणाच्या यायचा निर्णय घेत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या म्हणजे आपल्या पक्षाच्या इन्कमिंग वाढत चालली असं म्हणा। मी अनेक वेळा असं सांगितलं की 2.5 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं आहे ते महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये अधोरेखित झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांबद्दल आकर्षण आहे आणि त्या आकर्षणापोटी एक सर्वसामान्यांचा नेता माणूस कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतो हे देखील आकर्षण आहे आणि या आकर्षणापोटी अनेक लोक विविध पक्षातले माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये येतात। दोन्ही भाऊ ठाकरे एकत्र येताना दिसत आहेत। एक मराठी भाषिक मुद्दा असेल किंवा मग आता जल्लोष सभा घेत आहेत। ते म्हणतात की मिठाचा खडा टाकला शिवसेनेनं, दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येत होते। माझ्यापेक्षा तुम्ही मुंबईमध्ये सगळी पत्रकारिता करता, मी तर ग्रामीण भागात नाही येतो। आपल्याला अनेक गोष्टी माहिती आहेत की मनसेचे 6 नगरसेवक कसे घेतले गेले। काही लोक 2 वर्षापूर्वी म्हणत होते की मनसे हा संपलेला पक्ष आहे, त्यांच्यावर आम्ही चर्चा करत नाही, मनसेची दखल आम्ही घेत नाही, मनसेवर टीका करत असताना मनसेला टाळी द्यायची आवश्यकता नाही, जे संपलेले आहेत त्यांना आम्ही टाळी देत नाही, हे तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे। आणि आता स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मनसेची आवश्यकता काही लोकांना लागायला लागलेली आहे। परंतु एखाद्या मोर्चामध्ये किंवा एखाद्या विजयी जल्लोषामध्ये एकत्र येणं म्हणजे युती झाली असं होत नाही। या संदर्भामध्ये अजून भरपूर वेळ आहे, आचारसंहिता लागायची आहे, निवडणुका यायच्या आहेत, त्याच्यावर बोलणं हे निवडणुकीच्या वेळीच योग्य ठरेल। परंतु ज्या काय अटी होत्या, देवेंद्रजी फडणवीस साहेबांबरोबर बोलायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलायचं नाही, हा देखील विचार मनसेवाले करतील ना। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काल जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केली की खरं तर मनसेच्या सर्व नेत्यांनी सर्व मनसैनिकांनी एक प्रश्न युबीटीला विचारला पाहिजे की तुमच्या कालावधीमध्ये तुमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना हिंदीची सक्ती स्वीकारली गेली, ती हिंदीची सक्ती स्वीकारत असताना त्याच्यावर अजून एक समिती नेमली गेली आणि असं असताना आता अचानक मराठीचा पुळका कसा काय येऊ शकतो? मराठीच्या मुद्द्यावर सभागृहामध्ये टोपी घालून येणं, मी मराठी म्हणजे आपण मराठीचे तारणहार आहोत असं होत नाही। ज्या लोकांनी 2 वर्षापूर्वी मराठी माणसाला टोपी घातली त्यांना मराठी म्हणून टोपी घालण्याचा अधिकार आहे का, ही महानगरपालिकेतली जनता नक्की युबीटीच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना प्रश्न विचारणार आहे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।